दाभोळा येथे संरक्षण भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली, पण ती भिंत कोणाची? प्रशासनाचा टोलवाटोलवीचा खेळ सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लाबोळा गावात एक मोठी दुर्घटना घडता राहिली. गावातील एक अजस्र संरक्षण भिंत अचानक पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली तिथे कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेने प्रशासकीय अनागोंदी आणि भ्रष्टाचाराचे अनेक प्रश्न उभे केले आहेत. भिंत कोसळल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे की ही भिंत नेमकी बांधली कोणी? आश्चर्य म्हणजे ही भिंत कोसळून नुकसान झाले असताना कुठल्याही शासकीय विभागाने या कामाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ती आमची भिंत नाहीच अशी भूमिका विविध विभागांकडून घेतली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या तालुक्यात अशी चर्चा सुरू आहे की ही भिंत मुळात खाजगी स्वरूपाची होती. जर ही भिंत खाजगी होती तर मग सार्वजनिक जागेवर खाजगी बांधकाम करण्यासाठी मान्यता कोणी दिली? या बांधकामासाठी शासकीय निधीचा वापर झाला आहे का? जर हा निधी शासकीय होता तर तो कोणत्या योजनेतून आणि कोणाच्या शिफारसीने आला? ठेकेदार कोण आणि सुरक्षेचे काय? काही प्रत्यक्षदर्शींच्या मते या भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते, त्यामुळेच ती काही महिन्यातच कोसळली. या कामाचा ठेकेदार कोण होता? तांत्रिक मंजुरी देणारे इंजिनियर कोण होते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर या घटनेत एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला असता तर त्याला जबाबदार कोणाला धरले असते? संबंधित खाजगी मालकाला की डोळे मिटून बसलेल्या प्रशासनाला? अचानक कोसळलेली ही बेवारस संरक्षण भिंत नेमकी कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येते? निधीचा प्रवाह कुठून आला? कोणत्या बड्या नेत्याचा किंवा अधिकाऱ्याचा याला वरदहस्त होता? आणि त्या गुमनाम ठेकेदाराचे नाव काय? या सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे आणि खळबळजनक खुलासा पाहण्यासाठी पाहत रहा आमच्या बातमीचा भाग 2 लवकरच. SMTV मराठी न्यूजसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा.